राज्यभरामध्ये दिवसेंदिवस दुष्काळाचं सावट अधिक गडद होत आहे। लातूर शिर्डीमध्ये अनेक भागांमध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागते। लातूरमधल्या नागलगाव आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या 8 तांडा वस्तीवरील महिलांना हंडाभर पाण्यासाठी रात्र रात्र जागावं लागतंय। शिर्डीमध्येही अशीच काहीशी परिस्थिती बघायला मिळते। निळवंडे धरणाच्या पाटगावाच्या जवळ असतानाही पोखरी हवेली गावामध्ये गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून पिण्यासाठी पाणी नाहीये। इथल्या नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत। पाहूया। लई पाण्याचा त्रास म्हणजे लई त्रास आहे आम्हाला साहेब। त्या पाण्याचाच ताप आहे साहेब, आम्हाला दुसरं काहीच नाही। आम्ही काय वाचावं की मरावं? त्या आपशीला दूषित पाणी होत दात काळे भोर पडायला त्यामुळे बोरच्या पाण्याने पाणी दात पिवळे पडायले। रातभर हापशावर येऊन बसावं लागते। 4-4 माणसं हापशिल्यावरच पाणी येऊ लागले। आम्हाला पियाला पाणी सुद्धा भेटणार गेले। कुठे तळा नाही, कुठे हिर नाही, बोर नाही, काहीच नाही। आम्हाला दुसरं काही लागणार। एवढं पाण्याची सोय करून द्या आम्हाला। एवढं पाण्याची सोय होऊन बी आता ह्या टायमावर इकत पाणी किती घ्यावं, मजुरी करावं, इकत पाणी किती घ्यावं? आम्हाला पुराठा पडतंय का एवढं पाणी? आम्हाला पाणीचा लई त्रास आहे साहेब। आम्हाला म्हातारी कसं करावं, कसं इकत पाणी कसं घ्यावं, कसं खावावं, आम्ही कसं जगावं साहेब? तुम्ही एवढे विचार करणार गेला, एवढे कोटूस पैसा येऊन आम्हाला कशाचं का सोय आहे साहेब? म्हाताऱ्या सारा रात्री तर आम्हाला दिसना काही नाही, तर कसं येऊन पाणी भरावं? 2,60,00,000 योजना आहे। तंड्याला पाणी ठेव नाही, एवढं मंजुरी होऊन तंड्यात हे का सकाळी 6 वाजता जर लागले तर संध्याकाळ 4 वाजता 2 घागरी पाणी भेटणार झाले। हे माणसं जगल का मरल? आणि इकडं गावचं पाणी येत नाही आणि 150 रुपये पाणी पट्टी। लोकांनी पाणी महिना लोकांना पाणी मिळत नाही, पट्ट्या चालू राहतात गावच्या। धरण उशाला आणि कोरड घाशाला अशीच परिस्थिती संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली या गावची आहे। या गावच्या अगदी हाकेच्या अंतरावर पाणी पुरवठा करणारी प्रादेशिक योजनेची नळपाणी पुरवठा योजना आहे। मात्र गेल्या 2 महिन्यांपासून या योजनेचं काम सुरू असल्यामुळे या गावाला आज पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे। या गावात कुठल्याही प्रकारचा टँकर सुरू नाही आहे आणि अशा परिस्थितीत या गावकऱ्यांना आपल्याला पाण्यासाठी पैसे देण्याची वेळ आलेली आहे। पिण्याच्या पाण्यासाठी वेगळा टँकर या गावात गावकरी बोलवतात, तर जनावरं असतील किंवा इतर कामांसाठी वेगळा टँकर। या पद्धतीनं स्वतः खर्च करून हे ग्रामस्थ या ठिकाणी आपली पाण्याची तहान भागवतात। काही ग्रामस्थ आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत काय परिस्थिती आहे गावची? पाण्याची खूप अडचण आहे। पिण्याचं पाणी कधी घ्यावं लागतं, वापराचं कधी घ्यावं लागतं। काय कधीपासून ही अडचण आहे? जवळजवळ वर्ष झालंय आणि इकडं गावचं पाणी येत नाही आणि 150 रुपये पाणी पट्टी। लोकांनी पाणी महिना लोकांना पाणी मिळत नाही, पट्ट्या चालू राहतात गावच्या। नाही, इथं पाण्याचा प्रश्न आहे आम्हाला। पाणी दूषित आहे इथं। पाणी दूषित असल्यामुळं आम्हाला कुठलं पाणी नसल्यामुळं दूषित पाणी पिवावं लागायलंय आम्हाला। आणि लेकराचे दात खराब व्हायले, तर हे टोंगळे ठिसूळ व्हायले, तर हाडं ठिसूळ व्हायले, तर गुडघे जास्त दुखायले, तर पडलं तरी बी तसंच उठता येईल झालं। गावात नळ आले, नळाला पाणी नाही। बोरच्या पाण्याने पाणी दात पिवळे पडायले। आता पाण्याची योजना केली पण पाण्याचा पत्ता नाही, पाणी पियाला नाही गावात।
गोदावरीच्या प्रदूषणाच्या पाण्याच्या समस्येने अनेक ठिकाणचे गोदाकाठचे शेतकरी हे अनेक दिवसांपासून त्रस्त आहेत। सध्या या प्रदूषित पाण्यामुळे शेती पिकांवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतोय। रोगांचे देखील हे प्रादुर्भाव आता या पिकांवर दिसून येतो। दूषित पाण्यामुळे पोरं काही शेतीत कामाला येते नाही, सुद्धा मला यावं लागतं। हे मच्छर तपक हे दूषित पाण्यामुळं त्रास होतो। त्यामुळे कुठेतरी आता जर बघितलं तर या शेतकऱ्यांच्या या शेती पिकांसह स्वतः शेतकऱ्यांना देखील आजारांनी ज्या व्याधी आहेत त्या आता लागल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, ABP माझा, ओढा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।